व्याजानं पैसे देणारे सावकार तुमच्यासाठी बंपर वापर आणलेलं आहे. तर मग बंपर वापर म्हणल्यानंतर व्हिडिओ तो पूर्ण बघावंच लागेल, कारण की तुम्ही खूप लालची असताव. बंपर ऑफर म्हणल्यानंतर तुम्ही व्हिडिओ तो पूर्ण बघणार, मला हे माहिती आहे. तुमच्याकडं जर लय पैसा झाला असेल, लय पैसा सावकार लोकांकडं, तर तुम्ही तुमचा पैसा बँकेत जमा करा. म्हणजे तुमचा पैसा सेफ राहील, सुरक्षित राहील. पण व्याजानं देऊ नका. तुम्हाला द्यायचा आहे पैसा लोकायला, तर उसना पैसा द्या, उसना. पण व्याजानं देऊ नका. कारण व्याज तुमच्या काय जन्माला जाणार नाही राजांनो. व्याज तुमच्या काय जन्माला जाणार नाही. पण तुम्ही जर उसने पैसे दिले तर त्याचा आशीर्वाद मत तुमच्या जन्माला गेल्याशिवाय राहणार नाही. मग आशीर्वाद महत्त्वाचा का व्याज महत्त्वाचं? मला सांगा. व्याज म्हणजे व्याजानं पैसे घेणाराची काय चूक नाही हो. त्याच्यापुढे मजबुरी अशी आलेली असते की त्याच्यापाशी दुसरा ऑप्शन नसतंय, पर्याय नसतोय. सवयीनं, 3नं, 10%नं, 12नं, 15नं त्याला घ्यावेच लागतात. कारण की त्याच्यासमोर मजबुरी असते. ती मजबुरीमुळं झुकलेला असतो. आणि तुम्हाला तरी थोडी बुद्धी भान, थोडी आपलं मस्तक जागेवर ठेवून अडकलेल्या माणसाला व्याजानं थोडं उसने दिले तर काय मरताल का रे? हां, उसने दिले तर काय मरताल? त्याचा आशीर्वाद किती देईल ते? मरेपर्यंत विसरणार नाही की मला फलाण्या फलाण्या माणसानं पैसे माझे मला उसने दिले आणि माझी अडचण दूर झाली. लाज वाटाय पाहिजे, लाज थोडीला जीवाला. जर लाज शरम असेल तर दनादन 10,000 रुपये देता आणि 10,000चे 50,000 रुपये तुम्ही वसूल करता. तर मी पहिल्या शब्दात सांगितलं, द्यायचा आहे उसना द्या. उसना देणं होत नाही, आपला बँकेत जमा ठेवा, सुरक्षित राहील. पण व्याजानं देऊ नका. मला एक सांगा सावकार लोकांनो, तुम्हाला खरं सांगा, लय वाटतंय का हो? ज्यावेळेस ते तुमच्या घरी व्याज द्यायला येतोय त्यावेळेस ते लय सुखानं आनंदानं तुम्हाला व्याज देत असेल का? ते त्याच्या एक एक रुपया मागं त्याचा तळतळाट असतो. या तळतळाट कशाला म्हणतात? आणि त्याने घामातून कमवलेला ते एक एक रुपया असतोय, ते तुम्हाला व्याज देतोय. म्हणजे ते घेतलेलं व्याज तळतळाटाचं तुमच्या घरात सुख, समाधान, शांती कशी लागल? तळतळाटाचा पैसा तुम्ही जर व्याजाचा घेतला तर तुमच्या घरात सुख कसं लागल? आणि एक गोष्ट सांगतो, जे व्याजाचे पैसे घेतात ना, त्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, शांती हे तिन्ही बी नाहीत. नुसती त्या घरात भनभनी, करकरी, साडेसती, पनवती आणि काय म्हणताल ते त्यांच्या घरामध्ये. फक्त ते दिसतील सुखी, खुशी, थोडे सुखी, पण एक एक सेकंदसुद्धा ते सुखी नाहीत. कारण की त्याच्या घरात तळतळाटाचा पैसा आहे. आणि तळतळाटाचा पैसा म्हणल्यानंतर ते कुठलं सुख लागू देणार आहे? तर तुम्ही म्हणताल सावकार लोक एवढंच का? एवढं ना. आणि थोडं थांबा. व्याज घ्यायलात ना तुम्ही दान. मग थोडं ऐका ना. व्याजाचा पैसा घरात आल्यानंतर होतंय काय सांगालोय? थोडं बुद्धी जागेवर ठेवून ऐका. मी माझ्या मनाचं बोलत नाही. कुठंतरी वाचलंय, वाचल्यानंतर बोलतोय, एवढं लक्षात ठेवा. तर मी सांगतो तुम्हाला, व्याजाचा पैसा घरात आल्यानंतर काय होतंय. ज्या वेळेस तुमच्या घरी लेकरूबाळ जन्माला येतंय, येडी पैदाय जन्माला येते, येडी. कारण की देवानं तुमचा परफेक्ट कार्यक्रम लावून ठेवलेला असतो. घे याजाचा पैसा, घे दाबून याजाचा पैसा. परफेक्ट कार्यक्रम लावून ठेवलेला असतो. घरामध्ये लेकरू जन्माला येतं, येडं, खुळं, लंगडं, अपंग असं लेकरू जन्माला येतंय. कारण की देवानं तुमचा परफेक्ट कार्यक्रम लावून ठेवलेला असतंय. तू जेवढा व्याजाचा पैसा आतापर्यंत घेतलास, त्याच्यापेक्षा 3 पट तुला पैसा दवाखान्यामध्ये त्या लेकराला खर्च करावा लागेल. त्या लेकराला दवाखान्यामध्ये. कारण तू त्याच्या कष्टाचं घेतलेलं आहेस, त्याच्या तळतळाटाचं घेतलेलं आहेस. तुला देव कसा पचू देईल रे माझ्या सावकारा? नाही ना पचणार. मग तुला ते पैसा 2-3 पटीनं जास्त तुला दवाखान्यात वतावा लागल त्या लेकरासाठी. आणि घरामध्ये सुख, शांती, समाधान कुछ नाही रे, कुछ नाही. तर खूप 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 व्याजाचा पैसा जर घेतला असेल, आता ह्याच्यामध्ये माझा काय फायदा आहे बरं? माझा काही फायदा नाही, काडीचा फायदा नाही. फक्त
तुम्ही सुधरावं, फक्त तुम्ही सुधरावं म्हणून सांगतोय मी. नसलं सुधारायचं तर द्या व्याजानं पैसा, कान 3 4 5 10 15 मला काय करायचं आहे. करा येडी पायदास घरामध्ये निर्माण, घाला दवाखान्यात पैसा. मला सांगा आतापर्यंत एक गोष्ट लक्षात घ्या, कोण कोण व्हिडिओ बघायला येते, खरं सांगा ज्या घरात व्याजाचा पैसा आहे, मी मान्य करतो त्या घरात पैसा भरपूर असतो, कारण ते सावकार माणसं आहेत, व्याजानं देते, 10,000 द्यायचे, लाख रुपये वसूल करायचे, त्यांचा व्यवसाय धंदा आहे ते, त्यामुळे त्या घरात पैसा भरपूर आहे. पण त्या घरामध्ये सुख समाधान शांती अजिबात नाही. फक्त त्या घरामध्ये साडेसती पनवती करकरी भांडणं राडे दवाखाने, हेट चल द्या घ्या याचा पैसा दाबून. तर खूप खूप मला सांगा, आज आपल्याला जर 10 रुपये गवसले कुठं, ताजं उदाहरण, जर 10 रुपये गवसले कुठं, तर ते 10 रुपये आपले 100 रुपये घेऊन जातात. एवढं लक्षात ठेवा, 100 रुपये घेऊन जातात. पण आपल्याला कळत नाही की ते कोण्या रूपाने गेले ते, बरोबर आहे का. फक्त आपल्याला कळत नाही ते कोण्या रूपाने गेले. मग असंच आहे, तुम्ही जर व्याज घेतलं, घरी येडी पायदाश निर्माण होणार, मग त्याला नीट करण्यासाठी दवाखान्यामध्ये 3 पट आपल्याला वतावं लागणार. पण ते कोण्या रूपानं देव घालील हे सांगता येत नाही, कारण की त्यानं व्याज घेणाऱ्यावर परफेक्ट बाण मारून ठेवलेला आहे. किती तुला व्याज घ्यायचं तेवढं घे, पण एवढं लक्षात ठेव व्याज घेताना की त्याच्यापेक्षा तुला 3 पट जास्त पैसे बाहेर घालायचेत. मग ते कोण्या रूपात जातील हे सांगता येत नाही. त्यामुळं सांगतो, यात मोहा काही फायदा नाही. सुधरायचं आहे सुधरा, ना सुधरा, द्यायचा आहे 10 द्या, अगर तिकडं 15 द्या. आणि एक गोष्ट सांगतो, द्यायचा आहे पैसा उष्णा द्या. ते मरेपर्यंत लक्षात ठेवील की बाबा फलाण्यानं माझी मदत केली, मी त्याच्या निम्या रात्री त्याच्या पाठीमागे उभा राहील. तर बस, आज राग आला असेल कुणाला तर तिकडंच व्हिडिओ बघन, तिकडं तू हा मोबाईल कुचून टाक, काय मला देणं घेणं नाही. कारण की तू हा राग आमच्या कोण्या कामाला येणार नाही. तू सावकार आहेस, तू हा तिकडं मोबाईल तिकडं चुलीत घाल, देणं घेणं नाही मला बघून. माझ्या पसोर यायचा जर प्रयत्न केलास, एक हॉपकाडी दिली इथून, आता किरीनमधून बघालास म्हणून ठीक आहे, समोर असतात तर 2 हॉपकाडी दिल्या असत्या. पण तिकडं सावकार म्हण